यावर्षी इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचं आहे तर सगळ्यात महत्वाच्या गोष्टींमधली एक गोष्ट असते की तुम्हाला इंजिनिअरिंगची कॉलेजेस माहिती पाहिजेत आणि त्यांच्या कट ऑफ वगैरे माहिती पाहिजेत. तर महाराष्ट्रातली सगळ्या कॉलेजांची लिस्ट ऑलरेडी मी ऍप्लिकेशनवर दिले. तर मी आता डिस्ट्रिक्ट वाईज इंजिनिअरिंग कॉलेजची लिस्ट देतोय. मग त्याच्यामध्ये कोणत्या ब्रँचेस आहेत, मग त्याचे कट ऑफ काय असतात आणि तुम्हाला यावर्षी सीईटीला किती पाडायला पाहिजे किंवा जेडब्ल्यू वरून ऍडमिशन कसं होतं, हा सगळा डेटा फ्री ऑफ कॉस्ट मी मोबाईल ऍप्लिकेशन मध्ये देतोय. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तर आपण इथे काय बघणार आहे की डिस्ट्रिक्ट मध्ये तुमच्या किती कॉलेजेस आहेत, किंवा तुम्हाला समजा पुण्यामध्ये घ्यायचं आहे, पुणे डिस्ट्रिक्ट अंडर मध्ये घ्यायचं आहे, तर तिथे किती कॉलेजेस आहेत, त्यांच्या ब्रँचेस कोणत्या आहेत, सीट किती आहेत, कट ऑफ किती आहेत, हा डेटा ज्यावेळी मिळेल तर तुमच्या ऍडमिशनला काम सोपं होतं. नाहीतर हजारो विद्यार्थी फसतात कारण ह्या डेटाच माहिती नसल्यामुळे. तर डिस्ट्रिक्ट वाईजचा डेटा आहे. आता काय तो कशासाठी आहे की विद्यार्थी पुणे डिस्ट्रिक्ट मध्ये आहेत जाणार म्हणतात, पण ऍक्च्युअल पुण्यामध्ये कुठं आहेत, पुण्यापासून 50-60 किलोमीटर, काही काही 100 किलोमीटर आहेत, तिथं जाणं लॉजिकल आहे का, नाही आहे. मग त्याच्यासाठी काय, मोबाईल ऍप्लिकेशन मध्ये चला, तिथे ऍडमिशन काउन्सिलिंग वगैरे आहे, इंजिनिअरिंग मध्ये क्लिक करा. पहिला फोल्डर तुमचा आहे तो कशाचा आहे मी देतोय, सगळे लॉंग व्हिडिओ बनवतोय त्याच्यावर, पण आता पाहिजेच आहेत म्हणून एक शॉर्ट्स मध्ये टाकतोय. तर त्या इंजिनिअरिंग मध्ये डिस्ट्रिक्ट वाईज आहे. आता समजा तुम्ही पुणे डिस्ट्रिक्टवर क्लिक केलं, ह्यात सगळ्यात फायद्याची गोष्ट काय आहे माहितीये का, इकडे इन्स्टिट्यूट कोड नंबर आहेत बघा. आता नाव बरेच कॉलेजेस प्रायव्हेट असे आहेत की ज्यांची नावं एकसारखे आहेत. मग सिंपल असतं, इन्स्टिट्यूट कोड वरती इथं क्लिक करायचं. इथं क्लिक केल्या केल्या तुम्हाला त्या इन्स्टिट्यूटचा सगळ्या डेटावर जाईल. आता ह्या इन्स्टिट्यूटचा कोड कॉलेज गव्हर्नमेंट कॉलेज अवसारीचं आहे, मग हे पुणे रिजन मध्ये येत आहे, गव्हर्नमेंट आहे, मायनॉरिटी आहे का नाही आहे, हे सगळं मिळालं. त्याच्यानंतर त्या कॉलेजमध्ये कोणत्या कोणत्या ब्रँचेस आहेत हे सगळं समजेल. परत त्या ब्रँच मध्ये किती सीट आहेत हे समजेल. मग हा सगळा डेटा तुम्ही इथं क्लिक केल्यानंतर मिळतोय. पूर्ण महाराष्ट्रातले इंजिनिअरिंग कॉलेज, फार्मसी बद्दल पण मी देतोय, काही टेन्शन नाही आहे त्याचं. देन कुठं सांगतोय परत, प्ले स्टोअरला चला, गो अहेड अकॅडमी ऍप्लिकेशन डाउनलोड करा, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये या व्हिडिओच्या खाली तिथे लिंक आहे, ती डाउनलोड करून घ्या आणि लिंक मधून तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करा. इथं सगळ्या तुम्हाला टेस्ट सिरीज फ्री दिलेले आहे, PYQ CET चे फ्री दिलेले आहेत, बायो आणि नीटचे पण मी आता अवेलेबल करतोय, कारण आज शेवटचा पेपर असेल 14 तारखेला IT चा शेवटचा पेपर आहे. झाल्यानंतर मी फ्री होईन, सगळा डेटा तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट देतोय.